खरंच राव गोराच केला रोद्र्या लय गोरा झालाय. आता ऑस्ट्रेलियातून आला दिसतोय. हा घे ना खालचं सगळं घे. शिजायला राजमाची भाजी टाकली आहे. राजमा शिजायला टाकला होता. आता शिजला काय पाहू. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार आणि सकाळ सकाळ झाली आहे व्हिडिओला सुरुवात. तर आता सकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि मी करते देवपूजा. आता माझे बाकीचे झाडलोट वगैरे बाकी सगळं काही काम आवरलं आहे. स्वयंपाक पण झालं आहे. आता मला देवपूजा करून राहिलेलं काम आवरायचं होतं. तर पहा मस्त अशी मी माझी सकाळची देवपूजा करून घेतली आहे. आपली देवपूजा सकाळ सकाळ लवकर झाली ना की खूप प्रसन्न वाटतं. तर पहा आता सकाळ सकाळ सगळे कामं आवरले. त्यानंतर नाश्ता वगैरे सगळं काही झालं. आणि हे टायमिंग आहे जवळजवळ 11:30चं. आणि आलेले आहेत पाहुणे. माझ्या मामाचा मुलगा आलेला आहे आणि हा आहे मामाचा नातू. खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे खूप गोंधळ खूप मस्तीखोर हा मुलगा आहे. त्याच्यामुळे मी त्याचं पण थोडंसं शूट घेतलं. मी येणार आहे आता. तुम्ही पुढे गेले की सगळं खाल्लं. आमची शिल्लक आहे. खरंच राव गोराच केला रोद्र्या लय गोरा झालाय. आता ऑस्ट्रेलियातून आला दिसतोय. ऑस्ट्रेलिया लय गोरा केलाय. मला थोड्याशा गप्पा टप्पा झाल्या, चहा पाणी झालं आणि त्यानंतर मग ते गेले. आता हे टायमिंग आहे संध्याकाळचं 4 वाजलेले होते. मला आहे ना झाडांची थोडी कटिंग करायची होती. काही कटिंग मी केली होती, थोडीशी राहिलेली ती म्हटलं चला आता तेवढी कटिंग करून घेऊया. कारण आता पाऊस पण भरपूर झाला आहे आणि आता कटिंग केली म्हणजे झाडं पण चांगले आपले फुटतील. तर हे आहे जास्वंदीच्या मोठ्याल्या पानं मी आधीच कट करून ठेवलेल्या होत्या, परंतु थोड्या राहिल्या होत्या. मग आता म्हटलं चला वेळ आहे आपल्याकडं तेवढं ते कट करून घेऊया. इथे मी सगळं कट करून घेतलं आणि बबलूने मग सगळं कट केलं ना खालचं सगळं साईडला नेऊन टाकलं. चाचणं झाले ना बाई. बाहेर झाडांची सगळी कटिंग झाली. आता मी इथे काय केलं, गवती चहा होता ना तो खूप पावसामुळे जास्तच वाढलेला होता. ते सगळा कट करून घेतला तो आणि आता बारीक कट करून एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आपल्याला कधी पण चहा करायचं म्हणलं की थोडासा हा गवती चहामध्ये घातला की चहाची चव खूप छान येते आणि असा भरून ठेवला की तो भरपूर दिवस टिकतो. काय तो जमिनीवर असल्यामुळे भरपूर वाढला आहे आणि पांगत पण चालला आहे. त्याच्यामुळे मी आता जरा बराच लई कट करून ठेवला आणि मला पण चहामध्ये डब्यात भरून ठेवला. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहा आता संध्याकाळचे बरोबर 7 वाजलेत आणि आपली व्हिडिओवर झाली आहे सुरुवात. तर पहा तुम्ही पाहिलं बाहेरची माझी कटिंग वगैरे सगळं झाली झाडांची. त्यानंतर दिवाबत्ती केली, पाहुणे आले, चहा पाणी झालं. आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. तर पहा आता स्वयंपाकाला मी भाजी टाकली आहे शिजायला. राजमाची भाजी टाकली आहे. राजमा शिजायला टाकला होता. आता शिजला काय पाहू आणि फोडणी देऊन भाकरी करायच्या. तर पाहता राजमाच्या भाजीसाठी मी काय केलं आहे, इथं थोडीशी हवरी, काजू आणि मगज बी भिजत टाकलं आहे. एक अर्धा तास भिजवलं मी याला. आता याचं वाटण तयार करून आपल्याला भाजीला टाकायचं आहे. पाहता आपला राजमा पण चांगला शिजला आहे. पहा मस्त मऊ असा राजमा
शिजून निघलाय. आता हा राजमा मी 3च माणसांसाठी बनवते, त्यामुळे वाटण पण आपल्याला थोडंच करायचंय. छोटे छोटे 2 कांदे मी घेणार आहे आणि 1 टोमॅटो. सगळ्यात आधी तेल तापायला ठेवलंय. त्यानंतर मोहरी घालून घेतली आहे. मोहरी आपली तडतडली की त्यानंतर आपल्याला जिरे घालून घ्यायची. बारीक कट केलेला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा परतून होतोय तोपर्यंत 1 टोमॅटो आपण कापून घेऊया. थोडासा लसूण, थोडंसं आलं, त्यानंतर 1 हिरवी मिरची. आता कांदा चांगला परतून झालाय. आता आपल्याला हे वाटण आलं लसणाची पेस्ट त्यात घालून घ्यायची आणि ही पण थोडी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. आलं लसणाची पेस्ट चांगली परतली तर त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे. आता हे जे आपण भिजवलेलं होतं हावरी, काजू आणि मगजबी याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय. हे पहा, मस्त अशी मऊ पेस्ट आपली तयार झाली आहे. वाटण तयार आहे तोपर्यंत आपलं टोमॅटो पण मऊसूत शिजले. आता त्यामध्ये आपल्याला हे सगळं वाटण घालून घ्यायचंय. आता हे वाटण कच्चंच आहे, हे आपल्याला चांगलं याचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आता हे वाटण सगळं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय. आता याच्यात आपले घरगुती मसाले टाकून घेऊया. हळद पावडर, हे आपण घरी बनवलेला हा मसाला. दुसरा कुठलाच मसाला मी याच्यात वापरलेला नाही, कारण माझं धना जिरा पावडर संपलेलं आहे. त्यासाठी आता मी एवढंच वापरलंय. मस्त अशी कोथिंबीर थोडीशी घालून घेतली. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही गिरवी शिजवून द्यायची आहे चांगली. आपल्या हे वाटणाचं पाणी उरलेलं थोडंसं यामध्ये घालून घ्यायचं आणि गिरवी चांगली आपली शिजवून द्यायची तेल सुटेपर्यंत. परत एकदा पहा, मस्त असं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलंय. हा जे शिजलेला राजमा आहे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता मीठ तर आपण राजमा शिजताना टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ थोडंसं मापातच टाकायचं. मस्त अशी कोथिंबीर वरून घालून घ्यायची. पहा, मस्त अशी आपली राजमा भाजी तयार. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.